हाय, मी वीणा परळीकर. आज तुम्हाला 18 श्लोकी मराठी भगवद्गीता ऐकवणार आहे. तसं तुम्हाला सगळ्यांना मूळ संस्कृतमध्ये असलेली 18 अध्यायांची भगवद्गीता ठाऊक आहेच, पण फार कमी जणांना ही 18 श्लोकी मराठी भगवद्गीता माहिती असेल. आम्हाला ही गीता कळण्यामागचं कारण म्हणजे माझ्या आईकडून माझ्याकडे आणि अर्थात आईला तिच्या वडिलांकडून माझे आजोबा कैलासवासी विष्णू नरसो नामजोशी यांच्याकडून या गीतेची देणगी मिळाली, या गीतेचे संस्कार मिळाले. आणि जेव्हा जेव्हा ही गीता आम्ही ऐकली, जेव्हा जेव्हा ही गीता म्हटली, त्यावेळेला एक वेगळीच प्रसन्नता आम्ही सगळ्यांनी अनुभवली. आणि ह्या गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे या गीतेचे जे रचनाकार आहेत ते आहेत गो. रा. मोघे. एक एक अध्याय एकेका श्लोकामध्ये, आणि तोही मराठीत, इतका सुंदर पद्धतीने त्यांनी संक्षिप्त केलाय. हे या गीतेचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की या गीतेमध्ये जे श्लोक आहेत 18 ते विविध वृत्तामध्ये आलेले आहेत. म्हणजे कसं आहे बघा, वृत्त बदललं की श्लोकाची चाल बदलते. अशी ही अतिशय वेगळ्या प्रकारची, शिकायला सोपी, म्हणजे मूळ आपली संस्कृत भाषेतली जर गीता प्रत्येकाने वाचली, खरं तर ती वाचावीच, जीवनात एकदा तरी गीता वाचावी. परंतु जर ती वाचणं शक्य झालं नाही तर ही 18 श्लोकी मराठी भगवद्गीता आपण नक्कीच वाचू शकतो, पाठ करू शकतो. लहान मुलांना तर ही फार आवडते. तर आज ही अधिक महिन्याच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांसाठी खास 18 श्लोकी मराठी भगवद्गीता सादर करते. सुरुवात या गीतेची करायच्या आधी आपण विष्णू मंत्राने सुरुवात करूया, अर्थात ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गीतेचा पहिला श्लोक. गेले कौरव आणि पांडवर्णी, वर्णी कथा संजय, ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे तया विस्मय. पाहे पार्थरणी कुलक्षय घडे, चित्ती विषादाधरी, युद्धापासून होऊनी विमुखते, टाकी धनुष्यादुरी. झाला अर्जुन शोकमग्न बघुनी, वेदांत सांगे हरी. आत्मा शाश्वत देह नश्वर असे, हे ओळखी अंतरी. घेई बाणधनु करी समरतू, कर्तव्य ते आचरी. वागे निस्पृह हर्ष शोक न धरी, ज्ञानी जनांच्या परी. अगा कर्माहुनी अधिक बरवे, ज्ञान कथिसी. तरी का तू येथे मज कडुनी हिंसा करविसी. वदे तै पार्थाते यदुपती करी कर्म नियते. फलेच्छा सांडूनी सहज मग नैष्कर्म्य घडते. हरा या भूभारा अमितावतारासी धरितो, विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो. नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी. समर्पी तू कर्मी मग तिळ भरही बद्ध नससी. करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी. त्याजी प्रेम द्वेषा धरीन ममता जो निषिदिनी. जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनी. खरा तो संन्यासी स्थिरमती संकल्प सुटुनी. चित्ताचा सखया निरोध करणे, हा योग मानी खरा. हा मी हा पर भेद हा मुळी नसे, चित्ती कधी जानरा. जो सप्रेम सदा भजे मज तसा, जो सर्व भूती सम. ठेवी मद्गद चित्त त्याहुनी तुझा, योगी नसे उत्तम. माझ्या केवळ जाहली प्रकृतीने, ही सृष्टी सारी असे. पृथ्वी माझी सुगंध मीच रस मी, तो यात पार्थावसे. सर्वांतर्गत मी परी नुमजती, की ग्रस्त माया बळे. जे चित्ती मज चिंतिती सतत ते, तापत्रया वेगळे. सदा ध्याती माते हृदय कमळे, से स्थिर मने.
तया मी देहांती अमित सुख देतो हरी म्हणे. म्हणोनी पार्था तू निशिदिनी करी ध्यान भजन. मिळूनी मदरूपी मग चुकविसी जन्म मरण. भक्तीने जलपत्र पुष्प फलकी काही दुजे अर्पिले. ते माते प्रियते विजे नरसदा मत्कीर्तनी रंगले. पार्था ते नरधन्य ज्यामुखी वसे मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण. कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती. संक्षेपे अर्जुना मी तुझ गुज कथितो मी असे सर्वभूती. मी धाता विष्णू मी श्री शिवरवि निगमी. साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता. जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप. पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा. म्हणून या हरिधरी विकट रूप ते धवा. मांडिला अनर्थ घोर पंडुकुमार घाबरे. म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे. बरी सगुण भक्ती की भजन निर्गुणाचे बरे. पुसे विजयते तदा हरिवते तया आदरे. असोत बहुयोगते तरीही भक्ती योगाहुनी. नसेची दुसरा असा सुलभ जो श्रमा वाचुनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे. कृष्ण पार्थासी सांगे ज्ञानी त्या ते म्हणावा. भजुनी मज कदा जो मदाने न वागे. ऐस्याच्या भेद बाणे प्रकृती पुरुषींचा. सर्वभूती समत्व कर्माची त्यास बाधा. तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व. पार्था मी जनिता तशीच जननी. माया जगत संतती. जीवा सत्वरजस्तम त्रिगुण हे स्वाभाविक व्यापिती. जो सेवी परिभक्तीने मजतया हे बाधती ना गुण. झाला मत्समतो प्रिया प्रिय नसे त्या ते नुरे मी पण. ऊर्ध्वी मूळ तळी अपार पसरे अश्वत्थ संसार हा. छेदाया दृढ शस्त्र एक चितया निसंगता भुरुहा. ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता. ते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पावोनी सर्वज्ञता. दैवी प्रकृती लक्षणे मनी धरी. धैर्य क्षमा प्रौढता. चित्त स्वास्थ्य दया शुचित्व मृदुता. सत्यादिवा भारता. आता दंभ असत्य मत्सरीपणा वर्मी परा बोलणे. काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे. सत्वरजस्तमती न गुणा परिश्रद्धा तपमुख दान असे. त्रिविध अन्न ही निज बीजा परी आवडी त्यावरी दृढ बैसे. उत्तम मध्यमाधम जाण ही क्रमे तयातुनी सत्व धरी. मग ओम तत्सत वदुनी धनंजय ब्रह्म समर्पण कर्म करी. त्यजू पाहसी युद्ध परी ते प्रकृती करविल तुझ कडुनी. तरी वद पार्था परिसुनी गीता रुचते ममता का अजुनी. मग तो बदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी. कृतार्थ झालो प्रसाद हा तव वचन तुझे मज मान्य हरी. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती. या गीतेमध्ये अतिशय सुंदर असा भगवंत आणि अर्जुन अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांचा अतिशय सुंदर संवाद आहे. अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलंय. त्यांच्या प्रत्येक शंकेचं चांगल्या पद्धतीने निरसन केलेलं आहे. ही भगवद्गीता धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ह्या युद्धक्षेत्रामध्ये म्हणजे या युद्धभूमीच्या बरोबर मध्यावर भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. खरं तर अर्जुनाचं निमित्त करून भगवंतानी संपूर्ण मानव जातीला हा गीतोपदेश केलेला आहे. कारण मनुष्य जन्मामध्ये अनेक प्रसंगातून आपण जातो. त्या सगळ्या
परिस्थितीमध्ये, त्या सगळ्या प्रसंगामध्ये आपली अनेकदा अशी अवस्था होते, द्विधा मनस्थिती होते. काय करावं हे आपल्याला लक्षात येत नाही. काय चूक, काय बरोबर, आपले घेतलेले निर्णय हे योग्य आहेत की नाही, असे अनेकविध आपल्याला प्रश्न पडतात. त्यामुळे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतानी संपूर्ण मानव जातीला हा गीतोपदेश करून दिलेला आहे. धन्यवाद.